शिर्डीतून अय्यप्पा स्वामी दर्शनासाठी 80 भाविक रवाना। अय्यप्पा स्वामी यांच्या दर्शनासाठी शिर्डी येथून केशवप्पा गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली 80 भाविक भक्तांचा जथ्था भक्तिभावाने रवाना झाला। यावेळी बोलताना केशवप्पा गोंदकर यांनी सांगितलं की शिर्डी शहरातून गेल्या 30 वर्षांपासून अय्यप्पा स्वामी दर्शनाची परंपरा अखंडपणे सुरू आहे। राजा वीरभद्र मंदिर बिरोबा बन शिर्डी येथून यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी भाविकांना निरोप देण्यासाठी रमेश भाऊ बाळासाहेब लुटे गोंदकर, गोपीनाथ बापू गोंदकर यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजवीरभद्र मंदिर येथे विधिवत पूजा अर्चा करून किशोर अप्पा गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भाविक स्वामी शरणम अय्यप्पांच्या जयघोषात दर्शनासाठी रवाना झालेत। यावेळी भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी नातेवाईक, मित्रपरिवार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। 30 वर्षापासून आम्ही यात्रा करीत आहोत। गावाच्या कृपेने आतापर्यंत आमच्या सगळ्या यात्रा सफल झालेल्या आहे। इथून आम्ही पुण्याला जातो, पुण्यावरून कोइंबतूरला जातो। कोइंबतूरला आम्ही तिथे गेल्यानंतर गोवायरू म्हणून श्रीकृष्णाचं देवस्थान आहे मोठं, ते दर्शन करून नंतर अय्यप्पा स्वामीची इरमिली म्हणून ठिकाण आहे, त्या ठिकाणी जाऊन देवाला तिथं अभिषेक करून नवस करून आंघोळ करून शुद्ध होऊन आम्ही देवाला पंबा ठिकाणी जातो। वरती जवळजवळ 5-6 किलोमीटर पायी जावं लागतं, ते झाल्यानंतर अनवाणी जावं लागतं। ते करून आम्ही दर्शन करून येऊन सगळी यात्रा आमची परत पंबा नदीतून पंबा नदीमध्ये स्नान करून आम्ही तिथून तिरुअनंतपुरम म्हणजे पद्मनाभन स्वामीला जातो। तिथून कन्याकुमारीनंतर पळणेला जातो, तिरुचेंदूरला जातो, आपलं कार्तिक स्वामीचं मंदिर आहे तिथं। त्याच्यानंतर रामेश्वर नंतर मदुराई मीनाक्षी, आणि त्यानंतर पळणी परत कार्तिक स्वामी आणि कोइंबतूर आदी योगी करून आमची यात्रा परत परतीच्या मार्गाला लागते। किती दिवस? आमचा 7 दिवसाचा प्रवास असतो। 1.5 दिवस जायला, 1.5 दिवस यायला, 5 दिवस आम्हाला तिथं लागतात। इथून जवळ आता 72 जण आहे आम्ही। सुरुवात केली त्यावेळेस आमच्या बरोबर फक्त 3 जण होतो आम्ही। बाबाच्या कृपेने आणि अय्यप्पा स्वामीच्या आशीर्वादाने दिवसेंदिवस आमच्या भक्तगणाचा परिवार वाढत आहे। धन्यवाद। स्वामी शरणम।